विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना इंग्लिशचा पेपर 2026चा 12वीचा इंग्लिशचा पेपर कठीण गेला आणि पेपर झाल्यानंतर काही विद्यार्थी रडले, तर काही विद्यार्थी एकदम डिप्रेशनमध्ये गेले आणि अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशली हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कधीकधी ना आपल्या जीवनामध्ये काहीतरी असं अनएक्सपेक्टेड घडतं आणि त्याच्यामुळे आपण आशा सोडून देतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कधीही आपल्या जीवनामध्ये आशा सोडू नका. एक पेपर कठीण गेला म्हणजे आपलं जीवन सर्व संपलं असं नसतं विद्यार्थी मित्रांनो. काही गोष्टी अनएक्सपेक्टेड आपल्या लाईफमध्ये घडत असतात विद्यार्थी मित्रांनो. पण बघा, आपण जर त्या गोष्टीला घेऊन बसले तर आपली लाईफ ही त्या ठिकाणी स्टॉप होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही माझ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी शेअर करू इच्छिते. तर बघा, मी गेल्या 4-5 महिन्या अगोदरच एका गव्हर्नमेंट आश्रमशाळेमध्ये मला नोकरी लागली होती आणि 3-4 महिने काम केल्यानंतर बाह्य स्रोतचा जो GR आहे तो त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने काढला आणि मला घरी बसावे लागले. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता जॉब तर राहिलेली नाही आहे, मग आता काय करायचं. तर मी जे ट्युशन क्लासेस घ्यायची ना, तर त्याचे व्हिडिओज मी शॉर्ट व्हिडिओज टाकायला लागले विद्यार्थी मित्रांनो. पण काही व्ह्यूज वगैरे एवढे येत नव्हते. आणि त्याच्यानंतर मला एका कॉलेजमध्ये जॉब लागला. म्हणजे रिसेंटली बोर्डाच्या 1 महिन्या अगोदरच, म्हणजे बोर्डाची तुमची एक्झाम होती त्याच्या 1-1.5 महिन्या अगोदरच मला जॉब लागला. आणि तिथे मी शिकवायची आणि विद्यार्थ्यांना माझे लेक्चर्स हे आवडायला लागले. आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मी एक व्हिडिओ बनवला आणि ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजचा रायटिंग स्किलचा जो व्हिडिओ होता तर तो मी त्यांच्यासाठी बनवला. आणि तो माझा व्हिडिओ म्हणजे मी एक पहिला पेपर पॅटर्नचा व्हिडिओ बनवलेला आणि त्याच्यानंतर मी ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजचा व्हिडिओ बनवला. आणि तो व्हिडिओ खूप लवकरच म्हणजे व्हायरल झाला. म्हणजे व्हायरल होतो हेही मला माहीत नव्हतं, पण काही विद्यार्थ्यांनी कॉमेंट केलं तेव्हा मला समजलं. आणि त्याच्यानंतर त्या व्हिडिओला 1 लाखपेक्षा पण जास्त व्ह्यूज आले. आणि त्या दरम्यानच म्हणजे त्या एका व्हिडिओच्या दरम्यानच मी अजून रायटिंग स्किलचे काही व्हिडिओज बनवले आणि त्या 15 दिवसातच विद्यार्थी मित्रांनो माझा जो चॅनल आहे त्याने ग्रो केलं आणि मला एक छोटंसं यश त्या ठिकाणी मिळालं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे विद्यार्थी मित्रांनो की काहीही होऊ द्या, आपण आपली जी आशा आहे ती सोडायची नाही. आपली जी होप आहे ना ती सोडू नका. आता एक जर पेपर कठीण गेला आणि त्याच्यासाठी जर तुम्ही रडत बसले आणि काही एक्सपेक्टेशन म्हणजे आपल्या होत्या आणि ते झालं नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा पॅसेज कठीण गेला, त्याच्यानंतर रायटिंग स्किलचा काही क्वेश्चन होते, काही क्वेश्चन असे होते जे आपल्याला कठीण गेले आणि त्याच्यामुळे रडत बसणे, तर हा आपला पर्याय नाही आहे. तर त्याच्यासाठी पण ऑप्शन होते ऑलरेडी. ठीक आहे, बुक रिव्ह्यू नाही आलं, फिल्म रिव्ह्यू नाही आलं, पण त्याच्यासाठी पण ऑप्शन होते आणि ते ऑप्शन तुम्ही लिहून आणि प्रयत्न केला असेलच. तर बघा, प्रयत्न आणि होप म्हणजे आशा ही कधीच तुमच्या जीवनामध्ये सोडू नका. असे कितीतरी बोर्डाचे एक्झाम आणि असे कितीतरी एक्झाम तुमच्या लाईफमध्ये येतील जे तुमच्या जीवनाशी कनेक्टेड असतील. ठीक आहे, ही तर फक्त बोर्डाची एक्झाम होती, जीवनाची एक्झाम अजून बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कधीही आशा सोडू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही होप मिळेल, आशा मिळेल. आणि तुमच्या रिझल्टमध्ये काही विद्यार्थ्यांची परीक्षा संपलेली आहे आणि काही विद्यार्थ्यांची म्हणजे जे आर्ट्सचे आहेत त्यांची अजूनही बाकी आहे. तर त्यांच्यासाठी त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पेपरासाठी त्यांना ऑल द बेस्ट. आणि पेपर संपल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो करिअर गायडन्सवरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे. आणि त्याच्यानंतर 12वीची एक्झाम पूर्णपणे संपल्यानंतर आपण काही स्पोकन इंग्लिशचे क्लासेस या ठिकाणी याच चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहेत. कारण काही विद्यार्थ्यांचे कॉमेंट होते की मॅम आम्हाला इंग्लिश येत नाही, आणि इंग्लिश न आल्यामुळे त्यांना जे पॅसेजचे आन्सर आहेत ते बनवून लिहिता आले नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इंग्लिश न आल्यामुळे खूप पेपर कठीण गेला. तर काही विद्यार्थ्यांना इंग्लिश समजतसुद्धा नाही किंवा बोलता येत नाही आहे. मग अशा विद्यार्थ्यांसाठी मी पूर्णपणे बेसिकपासून कशा पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकावे, रीडिंग कशा पद्धतीने करावी आणि कॉम्प्रिहेन्शन म्हणजे समज कशा पद्धतीने आपण करावी आणि कशा पद्धतीने बोलावे. तर हे जे व्हिडिओज आहेत ते मी आपल्या वॅकेशनमध्ये मी तुम्हाला व्हिडिओज जे चांगले व्हिडिओज आहेत तर ते मी बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये भरपूर प्रॉब्लेम येत आहे त्या विद्यार्थ्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून जे व्हिडिओज मी या दरम्यान म्हणजे वॅकेशनच्या दरम्यान जे काही व्हिडिओज मी
टाकणार आहे ते सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. आणि फक्त एवढं सांगते की आशा सोडू नका, हिंमत हारू नका.